नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल की मैत्रिणींनीच कसं काय, तर माझी रेसिपीची व्हिडिओ तर मैत्रिणीच बघतात ना। तर माझ्या पद्धतीने मी चवळी मटाची भाजी कशी बनवली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। चला मग मी कशी बनवली आहे ते तुम्हाला आता दाखवते। अशी झणझणीत मस्त ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो आपण ही अशी मस्त चवळी मटाची भाजी। तर चांगली निवडून घेतली, स्वच्छ चांगले वगैरे पान काढून व्यवस्थित निवडून घेतली। आता ती स्वच्छ धुणार आहे, 2 पाण्याने धुवून घेतली आणि चाळणीत निथळायला ठेवली आहे। संध्याकाळीच बनवायची आहे, तर थोडी घाई झाली, सुकली नव्हती जास्त, मग तशीच तिला बारीक चिरून घेतली। जास्त सुकली नव्हती, थोडी ओलीच होती। तर चला मग तेलात घातल्यावरती आपोआप सुकेल। तर मी बघा एक कांदा, लसणाच्या 2-4 पाकळ्या आणि 5-6 मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या कोवळ्या आहेत। तर तेल घेतलं, मोहरी, जिरं। तर माझ्या पद्धतीने मी असंच घालते। तर एक वस्तू मी अशी घालते की तुम्ही घालता का नाही, तुम्ही वेगळी घालत असाल ती कुठली मी आता दाखवणार आहे। मिरच्या कोवळ्या असल्यामुळे मी जास्तच घेतल्या आहेत। बघू शकता तुम्ही, पांढऱ्या शुभ्र अशा कोवळ्याच मिरच्या आहेत, ते जास्त तिखट नसतात। थोडा रंग बदलला, कांदा नरम झाला की थोडा आपण त्यात आता हळद घालून घेऊया। अगदी 5 ते 7 मिनिटात बनणारी भाजी आहे ही। बघा, हळद घालून मिक्स करून झाल्यावर आपण चिरलेली भाजी त्यात घालून घेऊया आणि सगळीकडे असं व्यवस्थित मिक्स करूया। एक जुडी आहे, किती छोटी आहे बघा। भाजी शिजून तर अगदी वाटीभर सुद्धा भाजी होणार नाही, एवढी कमी भाजी आहे ही। तर चला, संध्याकाळच्या टायमाला पुरेल। तर सगळीकडे असं व्यवस्थित फिरवून घेऊया। मिरच्या जवळजवळ मी 5-7 मिरच्या घातल्या आहेत, कोवळ्या असल्यामुळे। बघा केवढी झाली ही भाजी बघा। तर मिरची पण कोवळी असल्यामुळे खाऊ शकतो आपण, म्हणून मी थोडी जाडसरच ठेवली आहे जेणेकरून ती दिसेल। तर एक वस्तू मी बोलली होती, आम्ही हे घालतो, तुम्ही काय घालता, तर हे म्हणजे शेंगदाण्याचं कूट। तर आम्ही असं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालतो। तुम्ही ओलं खोबरं वगैरे घालत असाल, पण आम्ही जास्त करून शेंगदाण्याचाच वापर करतो आणि स्वाद पण खूप छान येतो आणि कूट घरात तयारच असतो, त्यामुळे ही भाजी अगदी लवकर बनू शकते। तर हे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ। मीठ नेहमी शेवटीच घालायचं की जेणेकरून भाजी खूप कमी होते नंतर, मग ते खारट होण्याची शक्यता असते। तर मीठ घातल्यानंतर मी मिक्स केलं नव्हतं, किती वेळा करणार ना एवढीशी भाजी, आणि म्हणून मी एकदाच मिक्स करून घेतलं। हे बघा सगळं पाणी सुकलं आहे आणि छान अशी सुक्की सुक्की भाजी झाली आहे। तर खाण्यासाठी आपली भाजी आता तयार आहे। तर चला मग आपण झाकण ठेवून थोडं थंड करून घेऊया। मस्त चमचमीत झणझणीत ही अशी चवळी मटाची भाजी तयार झाली आहे। तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, चपाती, वरण भात खाऊन त्याच्यासोबत तोंडी लावलं तरी काही हरकत नाही। चवीला अति सुंदर आणि खाण्यालाही पौष्टिक अशी ही चवळी मटाची भाजी तयार झाली आहे। तर तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने करता का? तर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।